एखादा मुलगा आपलं प्रेम व्यक्त करण्यासाठी लव्ह लेटर लिहितो. म्हणजे आजकाल ते प्रमाण फार कमी झालेलं आहे, पण लिहायचे. जर त्याला तुम्ही ॲज अ केस पेपर घेतलं आणि तो तुमच्याकडे मी आणून दिला, तुम्ही त्या व्यक्तीला डिकोड करू शकता का? येस. कसं? 2 दिवसांपूर्वी अगोदरचं मी तुम्हाला उदाहरण सांगते. माझ्याकडे एक लेडी आल्या होत्या. ती आता एका मुलाबरोबर लग्न करू इच्छित आहे आणि थोडंसं ते घरात मान्य नाही आहे, कारण त्या सगळ्यांना असं वाटतं की तो माणूस थोडासा फसवा आहे, असं त्यांचं एक त्याबद्दलचं मत झालेलं आहे. म्हणून त्या मला म्हणल्या की मॅडम, मी तुम्हाला जर दोघांचं हँडरायटिंग आणून दिलं, माझ्या बहिणीचं पण आणि त्या होणाऱ्या तिला ज्याच्याशी लग्न करायचं त्या मुलाचं, तर मग त्यांनी मला हँडरायटिंग आणि सगळं दिलं. तर येस, त्याच्यावरून त्यांना जो वाटत होता तो फ्रॉड नव्हता, पण तो माणूस आयुष्यात आत्ता जी त्याची करंट एक स्थिती आपण म्हणू शकतो, जी दाखवत होती, मानसिक स्थिती म्हणा किंवा ओव्हरऑल सगळ्याच त्याच्या गोष्टी दिसल्या, त्यावरून मला असं जाणवलं होतं की हा माणूस, मी त्यांना स्पष्ट सांगितलं की माणूस खोटा नाहीये, चुकीचा नाहीये आपण म्हणू शकत, पण तुमची बहीण जी आहे की एकदम जिद्दी, सगळ्या गोष्टी सांभाळून घेणारी, एक जबाबदारी घेणारी, तशी ही पर्सनॅलिटी नाहीये, बरोबर विरुद्ध आहे. एका स्पीडनी चालणारी दोन्ही चाकं लागतात किंवा तेवढी एकमेकांना सपोर्ट करणारी किंवा एकमेकांसाठी कम्पॅटिबल असं आपण म्हणू शकतो, तशी ही व्यक्ती नक्की नाही आहे. फसवणार नाही, पण तुमच्या बहिणीला कायम खेचत न्यायला लागणार आहे हे दुसरं चाक म्हणतात.